सर आता माझं डेली रुटीन असं आहे ना की सकाळी 1 किलोमीटर तर चालणं होतं किंवा येताना पण होतं चालणं आणि धावपळ खूप होते, त्यामुळे मी एक्सरसाइजला टाइमच देऊ शकत नाही. तर याचा माझ्या फ्युचरवर काही इफेक्ट होऊ शकतो का की मी एक्सरसाइज केली पाहिजे? निश्चितच त्याचा परिणाम फ्युचरवरती, तुझ्या हेल्थवरती होऊ शकतो. आपण जेवणाला टाइम देतो की नाही, आपण मोबाईल बघायला टाइम देतो की नाही, का देतो की त्याच्याने आपलं मन थोडंसं प्रसन्न राहतं किंवा बॉडीला एनर्जी मिळते. तशीच ही लॉंग टर्म एनर्जी जर आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला व्यायाम करायलाच पाहिजे. ठीक आहे, आपण आपल्या बिझी शेड्यूलमधनं 15 ते 20 मिनिटं तर निश्चितच काढू शकतो आपल्या हेल्थसाठी. आणि व्यायाम म्हणजे काय की आवड, कुठल्याही गोष्टीची आवड निर्माण करायची. मग तो स्पोर्ट्स असो किंवा रुटीन तुम्ही बस स्टॉप पर्यंत चालत जाणे आणि चालत येणं असो, किंवा मग तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावरती थोड्या वेळासाठी पायरी चढ उतर करणं असो, तर व्यायामाची जोड आपल्याला असायलाच हवी. आणि त्या व्यतिरिक्त मी हे सांगेल की जेव्हा शनिवारी रविवारी सुट्टी असेल तेव्हा एक जॉगिंग करणं किंवा एखादा स्पोर्ट्स खेळणं किंवा स्विमिंगला जाणं हे किंवा ट्रेकिंगला जाणं हे करायलाच पाहिजे. त्याच्याने काय होतं की जेव्हा पण आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या जॉईंट्सची मुवमेंट होते, जॉईंटच्या मुवमेंट बरोबर मसल्सची मुवमेंट होते, त्यामुळे मसल डेव्हलपमेंट होतो. जितका आपण मसलला काम देतो तितका तो डेव्हलप राहतो. मग तू कधीपासून व्यायाम सुरू करतेस? उद्यापासून पक्का. उद्यापासून नाही, आजपासूनच. चालेल. हो.